नमस्कार, स्टिचिंग अँड कुकिंग विथ ज्योती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण 34 साईज प्रिन्सेस कट ब्लाउज पेपर कटिंग बघणार आहोत. चला तर मग बघूया माप टाकून पेपर कटिंग कसं करायचं. तर पुढील उंची आहे 15. 15 मध्ये अर्धा ॲड केल्यानंतर होते 15.5. पुढील उंचीसाठी अर्धा ॲड करायचा आहे. 2 रेषा ओढून घ्यायच्या आहे. राहिलेला भाग कट करून टाकायचा. बॅक पार्ट आपण नंतर काढणार आहोत. इथे आपण पुढील पार्टची मापे टाकून घेणार आहोत. चेस्ट साईज टाकत असताना अर्धा इंच वाढवायचा आहे आणि उंचीमध्येही अर्धा इंच वाढवायचा आहे. गळा रुंदी 2 पाव आणि शोल्डर 3 घ्यायचा. गळ्याच्या उंचीनुसार गळ्याची रुंदी घ्यायची आहे. गळ्याची उंची कमी असेल तर गळा रुंदी 2.5 घ्यायची. गळा डीप असेल तर गळा रुंदी 2 पाव घ्यायची. मुंडा 5.5. पुढील गळा 6. चेस्ट साईज 8.5. मार्जिनसाठी 1.5 ॲड करायचं. 10 होतं. फ्रंट पार्टचा मुंड्याचा आकार देत असताना 1 इंचावर टिक करून मुंड्याचा आकार द्यायचा. त्यानंतर आडवा टक्स 3 घ्यायचा. त्याच्या पुढे 1.5 इंचावर टिक करून घ्यायची. मधोमध 3.25 घ्यायचं. साईजनुसार उभा टक्स 10.5 घ्यायचा. प्रिन्स कटचा शेप द्यायचा. दीड इंचावर टिक केली, तिथून उभं 2 इंच टिक करून घ्यायचं आणि प्रिन्सेसचा शेप द्यायचा. कमर आहे 7. टिक करून घ्यायची आणि त्याच्या पुढे 1.5 इंच टिक करून घ्यायचे आहे. तो 1.5 इंच कट करून टाकणार आहे, त्यामुळे कमर 7 झाल्यानंतर त्याच्या पुढे 1.5 इंच घेणार आहोत. नंतर शिलाई मार्जिनसाठी 2 घ्यायचं. शिलाई करत असताना अर्धा इंच तिथे जाणार आहे, त्यामुळे तिथे एक्स्ट्रा अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे. मुंडा ते 2 इंच मार्जिनसाठी घेतला आहे, तिथपर्यंत रेष ओढून घ्यायची.
ही रेष आहे कमर ते चेस्ट साईज. पुढील उंचीसाठी आपण अर्धा इंच वाढवून घेतलं होतं. मागील पार्ट आणि फ्रंट पार्ट समान येण्यासाठी रेष ओढून घ्यायची आणि ती कट करून टाकायची. सगळी मापे टाकून झालीत, कट करून घ्यायचं. यानंतर आपण पाहूया बॅक पार्ट. बॅक पार्ट टाकत असताना इथे आपण 2 पाव घेतला आहे. नंतर गळ्याची उंची घेतली आहे 9, शोल्डर घेतला आहे 3 आणि मुंडा 5.5. चेस्ट साईज 8.5, दीड मार्जिनसाठी ठेवला आहे आणि कमर आहे 7. शिलाई मार्जिनसाठी 2 ठेवायचं. राहिलेला भाग कट करून टाकायचा. मागील मुंड्यासाठी 1.5 इंच टिक करून घ्यायची आणि आकार देऊन घ्यायचा. फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट तयार करून झाला आहे. बाही घडी कशी टाकायची? बाहीची घडी टाकत असताना शोल्डर ते मुंडा मोजून घ्यायचा आहे. इथे 7.5 झाला आहे, तर 1 वाढवायचं, 8.5 होतंय. बाही घडी आहे 8.5 आणि बाहीची उंची आहे 11. तर बॉक्स तयार करून घ्यायचा. इथे खड्डा घेतला आहे 3 आणि त्यानंतर इथं 1 किंवा 1.5 घ्यायचं आणि व्यवस्थित शेप येण्यासाठी 2.5 घ्यायचा आणि इथून शेप द्यायचा. शेप देत असताना माशाच्या आकाराचा शेप आला पाहिजे, तरच बाही व्यवस्थित बसते. दंडघेर आहे 5.5, शिलाई मार्जिनसाठी 1.5 ॲड करायचं. रेष ओढून घ्यायची आणि कट करून घ्यायचं. नवीन शिकत असाल तर हे लक्षात ठेवायचं आहे की हा जो पहिल्यांदा कट केलेला भाग आहे तो पाठीमागे जोडायचा आहे आणि हा जो कट केलेला भाग आहे पुढच्या साईडला जोडायचा आहे. एवढंच लक्षात ठेवायचं आहे की जो पहिल्यांदा कट केलेला भाग आहे तो चढती बाजू आणि नंतर कट केलेला भाग आहे तो उतरती बाजू. नंतरच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. धन्यवाद.